आता वेळ आहे एलिमिनेशनची। मी सगळ्या कलाकारांना मंचावर यायची विनंती करतो। मी परीक्षकांना विनंती करतो त्यांनी बॉटम 3 मधली नावं जाहीर करावीत। पुन्हा एकदा आपल्याला आज त्या नको असलेल्या अशा निर्णयाप्रत आपण येऊन पोहोचलेलो आहोत, ज्या वेळेला आम्हाला खरोखरच फायनलला तुमच्यामधली कोणती नावं जाणार आहेत आणि कोण जाऊ शकणार नाहीयेत हे डिक्लेअर करावं लागतंय। जे लोक पुढे जाणार आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा। जे जाऊ शकणार नाहीत आणि जे जाऊ शकले नाहीत आधीचे देखील, त्या सर्वांना देखील त्यांच्या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा। आणि आता मी जी लोक पुढे जाणार आहेत त्यांची नावं आम्ही डिक्लेअर करतो। एक नाव मी डिक्लेअर करीन, पुढचं नाव वंदनाताई डिक्लेअर करते। पहिलं नाव आहे प्रशांत दामले। दूसरा नाव अजय पुरकर। तिसरं नाव आहे अमृता सुभाष। उरलेल्या 2 पार्टिसिपंट्स मध्ये आनंदाची गोष्ट अशी आहे की अजून एक नाव पुढे जाणार आहे आणि ते कुठलं हे वंदनाताई सांगतील। वैभव मांगले। केतकी, तू आजवर कायमच तुझा आतापर्यंतचा ग्राफ खूप चांगला राहिलेला आहे आणि तुझे दोन्ही परफॉर्मन्सेस खरोखर खूप कमाल होते। केतकी, तुला या मंचाला काही सांगायचं आहे? मला फक्त सगळ्यांचे आभार मानायचे आणि मला इतकी छान संधी मिळाली, मला मस्त मस्त गाणी परफॉर्म करता आली, त्याबद्दल खूप खूप थँक्स सगळ्यांचेच। केतकी, तुझे हे जे निरोपाचे शब्द आहेत, माझं एवढंच सांगणं आहे की ते तू आता बोलू नकोस, ते नीट विचार करून लिहून पाठ करून ठेव। ते तू फायनल मध्ये बोलू शकतेस, कारण आज तू बाहेर जात नाहीयेस, कोणीच बाहेर जात नाहीये, एलिमिनेशन कुणाचंच आज होत नाही। नाही, पण एक मिनिट, इतक्यात सेलिब्रेट करू नका, कारण पुढचा आठवडा यामध्ये तुमची अग्निपरीक्षा असणार आहे। म्हणजे आमचे तर मार्क्स असतीलच असतील, पण प्रेक्षकांची पण जी मतं येत आहेत त्याच्यावरूनच निकाल ठरणार आहे। तेव्हा पुढचा आठवडा हा अतिशय सर्वात जास्त महत्त्वाचा आहे तुमच्या दृष्टीने। एवढंच फक्त मी तुम्हाला बजावते।